हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. बोला पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत भगवान बाबा की जय. संत वामन भाऊ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हितोपदेश, करुणी सायास शिकविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनुयेचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेनुयेचे चित्ती. तैसे मज येती संभाळीत, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरद पुंडरीकाय दातो मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्तमानंद कंद, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबाराय यांचा संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सर्व ज्येष्ठांना, श्रेष्ठांना, लहानांना, थोरांना, वरिष्ठांना सर्वांना प्रेमपूर्वक जय हरी. आजच्या प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबाराय यांचा. आज ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांची पुण्यतिथी आणि बाबांच्या पुण्यतिथी निमित्त ही आजची प्रवचन रूपी सेवा. तर पहिल्या प्रथम पुण्यतिथी म्हणा, जयंती म्हणा, कोणाची साजरी करतात? तर ज्यांनी देशासाठी कार्य केलं, समाजासाठी कार्य केलं, राष्ट्रासाठी कार्य केलं, गोरगरिबांसाठी कार्य केलं, रंजल्या गांजल्यांसाठी कार्य केलं, कष्टकऱ्यांसाठी कार्य केलं, अशांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी केली जाते. तर आज आपण या ठिकाणी संत भगवान बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त हा सेवेसाठी निवडलेला अभंग. तर आपलं संपूर्ण जीवन जवळपास 7 दशकांचं जीवन हे बाबांनी समाजसेवेसाठी, समाजाच्या कल्याणासाठीच समर्पित केलं. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा सत्कारणी लावण्याचंच काम या ठिकाणी भगवान बाबांनी केलं. तर सज्जनांनो, आपण जर शास्त्र बघितलं, अध्यात्म बघितलं, तर त्यात काही गोष्टी खूप दुर्लभ सांगितलेल्या आहेत, अति दुर्लभ सांगितलेल्या आहेत. त्या अति दुर्लभ गोष्टीमध्ये 3 गोष्टी येतात. एक मनुष्य देह मिळणं, दुसरी गोष्ट संत भेट होणं आणि तिसरी गोष्ट मुमुक्षता. या 3 गोष्टी आपल्याला शास्त्रामध्ये अतिशय दुर्मिळ अशा सांगितलेल्या आहेत. त्यापैकी पहिली गोष्ट मनुष्य देह मिळणं. हा देह तर आपल्याला प्राप्त झालेला आहे. तर मनुष्य देह आपल्याला प्राप्त झाला, परंतु तो आपल्याला कळला का? हा देह आपल्याला मिळाला परंतु कळाला का? यात पुन्हा 3 वर्ग पडतात. काहींना हा देह 4 वर्ग पडतात. काहींना हा देह मिळालाही आणि कळालाही. काहींना कळाला परंतु मिळाला नाही. काहींना मिळालाही नाही आणि कळालाही नाही. आणि काहींना मिळाला परंतु कळला नाही. आता काहींना हा देह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. कुणाला? पशुपक्ष्यांना. कशावरून? पशुपक्षी काय? पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. यावरून त्यांना हा देह मिळाला सुद्धा नाही आणि या देहाचं महत्व त्यांना समजलं सुद्धा नाही. आता काहींना हा देह, या देहाचं महत्व कळलं परंतु त्यांना हा देह मिळाला नाही. मग कुणाला? तर देवांना. कशावरून? स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा.
देवांनी या मृत्यूलोकामध्ये जन्म घेण्याची अपेक्षा केली, इच्छा केली, परंतु त्यांना हा देह मिळालेला नाही. मग काहींना हा मिळाला परंतु कळाला नाही. कुणाला? कदाचित आम्हाला. कशावरून? तर या देहाचा अनाठायी वापर होतो. यावरून आपल्याला देह मिळाला परंतु त्या देहाचं महत्व कळलं नाही. जर कळलं असतं तर या देहाचा मानवानी अनाठायी अयोग्य ठिकाणी दुरुपयोग केला नसता. सत्कार्यामध्येच संतांप्रमाणेच आपला देह खर्च केला असता. परंतु या देहाचा मनुष्य केव्हा केव्हा दुरुपयोग करतो. यावरून आपल्याला या देहाचं महत्व कळलं नाही. आता काहींना हा देह मिळालाही आणि कळालाही. मग आता हा देह मिळालाही आणि कळालाही कुणाला? तर संतांना. कशावरून? संतांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा सत्कार्यामध्येच समाज उपयोगी कार्यासाठीच खर्च केला. ईश्वराच्या चिंतनामध्येच खर्च केला. समाज सुधारण्यासाठीच खर्च केला हा देह. म्हणून त्यांना हा देह मिळालाही आणि कळालाही. दीनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. भगवंताचं नामस्मरण करावं आणि समाज सुधारण्याचं काम करावं, समाजाला उपदेश करावा. हेच काम संतांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर केलं. म्हणून संतांना हा देह मिळाला सुद्धा आणि या देहाचं महत्व त्यांना कळलं सुद्धा. आणि त्याप्रमाणे त्यांनी आपलं जीवनामध्ये अनुकरण केलं. मग आता संत नेमकं कोणाला म्हणायचं? शास्त्रामध्ये 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मग मोक्ष पदाच्या पुढलं पद म्हणजेच संत पद. मोक्ष पदाच्या पुढलं पद म्हणजेच संत पद आहे. मोक्षपद मिळवण्यात जीवनाची पूर्णता आहे आणि संत पद मिळवण्यात जीवनाची परिपूर्णता आहे. भक्ती आणि कर्म यांचा संगम म्हणजेच संत. आणखी सोप्या भाषेत सांगायचं ठरलं तर तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचं जीवनच विठ्ठलमय आहे, ज्यांच्या जीवनाचा मुख्य हेतूच नामस्मरण आणि सामाजिक सुधारणा आहे, समाज उपदेश आहे, तेच खरे संत असतात. तेची संत त्यांचा हेत विठ्ठली. समाजाला सन्मार्गावर आणण्यासाठीच संतांनी आपलं संपूर्ण जीवन खर्च केलं. मग हे संतांचं असं अलौकिक कार्य आहे, ज्याप्रमाणे परोपकाराय फलंती वृक्षाय, परोपकाराय फलंती वृक्षाय, परोपकाराय वहंती नदीयाय, परोपकाराय दुहंती गवाहा आणि परोपकाराय दंतमित शरीरम. म्हणजे या शरीराचा उपयोग हा परोपकारासाठीच केला जावा, हा संतांचा अट्टहास होता. ज्याप्रमाणे परोपकाराय फलंती वृक्षाय, वृक्ष वेली ह्या ज्याप्रमाणे परोपकारासाठी त्यांचं जीवन असतं, त्याचप्रमाणे संतांचं जीवन सुद्धा हे परोपकारासाठीच आहे. परोपकार करणाऱ्यामध्ये संतांचा नंबर 1 आहे. आपण जर शास्त्राचा जर अभ्यास केला, संत चरित्राचा जर अभ्यास केला तर संतांचं कार्य आपल्या लक्षात येईल. परोपकारामध्ये संतांचा नंबर 1 लागतो. 1 नंबरचं कार्य हे संतांनी केलेलं आहे. संतांनी मग आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ ठेवलेला नाही. स्वार्थ ठेवून कुठलंही कार्य केलं नाही. कुठल्याही कर्माची अपेक्षा ठेवून कुठलंही कर्म संतांनी केलेलं नाही. म्हणून ते संत झालेले आहेत. संतांच्या जीवनाचा एकमेव उद्देश म्हणजेच परोपकार करणं आणि ह्या समाजामध्ये जे अंधश्रद्धा आहे, कर्मकांड आहे, त्यानंतर अज्ञान आहे, या अज्ञानातून अंधश्रद्धेत पिछडलेल्या या समाजाला बाहेर काढण्याचं काम हे संतांनी केलं. भक्ती आणि कर्म ह्या दोन्हींचा संगम म्हणजे संत. म्हणजे भक्ती कशी करायची, कर्मामधून भक्ती कशी करायची हे आम्हाला संतांनी शिकवलं. बरं, संतांनी अनेक प्रकारचे उपदेश केले.
अधिकार तैसा दावेला मार्ग, प्रत्येकाला आपला आपापल्या अधिकारानुसार त्या ठिकाणी मार्ग दाखवला. प्रत्येकाला सन्मार्गावर आणण्याचं कार्य हे संतांनी केलं. मग या साठी संतांनी आपल्या जीवनाचा, वैयक्तिक प्रपंचाचा, वैयक्तिक संपत्तीचा कधीही त्यांनी विचार केला नाही. म्हणजेच संतांचं संपत्तीकडं अजिबात लक्ष नव्हतं. साधूची संपत्ती त्याग आणि शांती, म्हणजे जेवढा करता येईल समाजासाठी तेवढ्या आपल्या सर्वस्वाचा त्याग हा संतांनी केला. मग हे आपल्या जीवनामध्ये जे कार्य संतांनी केलं, अलौकिक असं कार्य संतांनी केलं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार, म्हणजे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबारायांनी सांगितलं, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. निरंतर सतत अखंडपणे समाजाला जागवण्याचं काम करतात ते संत. म्हणजे या संसार सागरामध्ये जे झोपलेले लोक आहेत, संसार सागरातील झोपलेल्या लोकांना उठवण्याचं, आपल्या अध्यात्माच्या माध्यमातून उठवण्याचं कार्य केलं ते संतांनी कार्य केलं. म्हणजेच त्यांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, म्हणजे त्यांचे असे अगणित उपकार आहेत की ते शब्दामध्ये त्या संतांच्या उपकाराचं वर्णन होऊ शकत नाही. काय हा शब्द तुकोबारायांनी लावला, काय सांगू. ज्यावेळेस आपल्याला काहीच सांगता येत नाही, त्या व्यक्तीचं महात्म्य आपल्याला शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही, त्यावेळेस आपण म्हणतो काय सांगू. उदाहरणार्थ जर बघायचं ठरलं तर समुद्रामध्ये पाणी आहे. समुद्राचं पाणी किती आहे, जर एखाद्याने प्रश्न विचारला, आपण समुद्राचं पाणी बघितलं आणि एखाद्याने प्रश्न विचारला तर त्या समुद्रामध्ये पाणी किती आहे, तर समोरच्याच्या तोंडातून त्या ठिकाणी उद्गार निघतात, काय सांगू. म्हणजे आता ते पाणी किती हे मी सांगू शकत नाही, अनंत असं ते पाणी आहे. त्याप्रमाणे संतांचे अनंत असे उपकार आहेत, ते शब्दामध्ये सांगता येत नाहीत, मांडता येत नाही, तर त्या ठिकाणी शब्द संपदा सुद्धा अपूर्ण पडते. म्हणून तुकोबारा या ठिकाणी म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. निरंतरपणे जागवण्याचं काम हे संतांनी या ठिकाणी केलेलं आहे. मग असेच एक संत परंपरेतील संत ज्यांनी समाजासाठी मानवता धर्माची शिकवण देण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं, ते संत ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांची आजच्याला पुण्यतिथी आहे. मग भगवान बाबाच्या पुण्यतिथी निमित्त आज भगवान बाबांचं चरित्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता संपूर्ण चरित्र भगवान बाबाचं शब्दात बांधणं, शब्दामध्ये व्यक्त करणं शक्य नाही. 7 दशकांचं बाबांचं कार्य आहे. जवळपास 70 वर्ष बाबांनी त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त मानवता धर्माची सेवा करण्यासाठीच आपलं जीवन समर्पित केलं. 70 वर्षाच्या कालावधीमध्ये बाबांनी समाजसेवेशिवाय दुसरं काही काम केलेलं नाही. फक्त भगवंताची सेवा आणि या समाजाची जेवढी आपल्या हाताने होईल तेवढी सेवा करण्याचं काम बाबांनी केलं. मग हे मांडणं, शब्दामध्ये मांडणं आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे. परंतु तरी सुद्धा बाबांचं एक अल्पसं चरित्र या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. ज्याप्रमाणे कौशल्या मातेला प्रभू रामचंद्राच्या जन्माच्या वेळेस डोळे लागले होते रावण मारण्याचे. देवकी मातेला भगवान श्रीकृष्ण जन्माच्या वेळेस उत्सुकता देवकीमध्ये वाटली होती की दुष्टांचा संहार करण्याची उत्सुकता ही देवकी मातेच्या हृदयामध्ये वाढलेली होती. त्याचप्रमाणे कौतुका मातेला सुद्धा पंढरपूरच्या विठोबाचा ध्यास लागलेला होता. भगवान बाबाच्या जन्माच्या वेळेस पंढरपूरच्या विठोबाचा मनोमनी ध्यास हा कौतुका मातेला लागलेला होता. ज्याप्रमाणे अंजनी मातेच्या उदरी हनुमंतरायांचा जन्म झाला, ज्याप्रमाणे अंजनी मातेच्या उदरी हनुमंतराय प्रगट झाले, अगदी त्याचप्रमाणे कौतुका मातेच्या उदरी भगवान बाबांचा जन्म झाला. श्रावण शुद्ध
कौतुक मातेच्या उदरी श्रावण महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी सकाळच्या वेळी म्हणजे प्रातःकाळी भगवान बाबांचा जन्म झाला. कौतुका मातेच्या उदरी भगवान बाबा त्या ठिकाणी प्रगट झाले. वडिलांचं नाव तुबाजी पाटील, आईचं नाव कौतुकाबाई. या दाम्पत्याच्या उदरी भगवान बाबांचा श्रावण महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी प्रातःकाळी जन्म झाला. आता बाबांचा जन्म झाल्यानंतर लहान वयामध्येच बाबा पाळण्यात खेळू लागले. आता पाळण्यात खेळत असताना बाबांचं बघा त्यावेळेसच बाबांचं एक अलौकिक असं लक्षण त्या ठिकाणी दिसू लागलं. पाळण्यामध्येच बाबा दोन्ही हातांनी टाळ्या वाजवू लागले. म्हणजे म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, अगदी त्याचप्रमाणे बाबा पाळण्यात असताना दोन्ही हातांनी टाळ्या वाजवू लागले. त्यानंतर बाबा जसे लहानचे मोठे होऊ लागले, लहानपणी त्यांना आबा या नावाने हाक मारत, आबा हे त्यांचं नाव. मग आबा जसे मोठे होऊ लागले तसं आपल्या मित्रांबरोबर मित्राला जमा करून गावामध्ये खेळ खेळू लागले. मग आता हे खेळ खेळत असताना आबा कोणते खेळ खेळत होते बघा. मुलांना ते असं टाळकऱ्याप्रमाणे सभोवती उभा करायचे, आपण मध्ये उभा राहायचं आणि कीर्तनकाराच्या आभूषेत बाबा त्या मुलांसोबत वार्ता करायचे, त्या मुलांसोबत बोलत. म्हणजे कीर्तनकार जसे बोलतात तसं हुबहूब बाबा त्या ठिकाणी बोलायला लागले. म्हणजे लहानपणापासूनच बाबाच्या डोक्यामध्ये हे संस्कार झालेले होते की म्हणजे आध्यात्मिक वातावरण बाबांच्या एक उपजतच बाबामध्ये होते. उपजतच बाबा असे ज्ञानी होते. त्यानंतर हे कीर्तनाचं मुलांमध्ये कीर्तनासारखं करणं, कीर्तन करणं अशातच बाबांचं जसं वय वाढू लागलं तसं बाबांना गावातल्या शाळेमध्ये बाबांच्या शाळेचा श्रीगणेश करण्यात आला. बाबांना शाळेमध्ये घातलं. आता बाबा ज्यावेळेस शाळेत गेले त्यावेळेस बाबांची एक अलौकिक अशी बुद्धिमत्ता होती. शिक्षण घेत असताना सावरगावामध्ये बाबांनी 4थी पर्यंत शिक्षण घेतलं. परंतु 4थी पर्यंत प्रत्येक वर्गात बाबांचा 1लीला असेल, 2रीला असेल, 3रीला असेल, 4थीला 1 नंबर असायचा. शिक्षणामध्ये बाबा 1 नंबरला असायचे. म्हणजे एवढे हुशार होते बाबा, प्रगल्भ होते की त्यांचा वर्गातून नंबर कधी खाली गेला नाही. अलौकिक बुद्धिमत्ता बाबांना ही उपजतच लाभलेली. 4थी पर्यंत शिक्षण ज्यावेळेस त्यांचं सावरगावच्या शाळेत झालं त्यानंतर शिक्षणाची सोय नसल्यामुळं बाबांच्या वडिलांनी म्हणजेच तुबाजी पाटलांनी आपल्या मामाच्या गावी शिक्षणासाठी पाठवलं. मामाचं गाव लोणीवारणी. लोणीवारणीमध्ये सुद्धा 5वीला ज्यावेळेस बाबा गेले त्यावेळेस सुद्धा सर्व वर्गामध्ये बाबा हुशार होते. शिक्षणामध्ये सर्व विद्यार्थ्यांमध्ये बाबा पुढे होते. लोणीवारणीचं ही गावात सुद्धा शिक्षण बाबांनी 5वी पर्यंत त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण झालं आणि बाबा पुन्हा सावरगावी आले. सावरगावी आल्यानंतर बाबा पुन्हा आपल्या आई वडिलांना दैनंदिन कामामध्ये मदत करू लागले. मग ही मदत करत असताना गायी चारायला नेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी खेळ खेळणं, मग विटी दांडू असेल, लगोरी असेल, मग असे वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी मित्रासोबत खेळ खेळत असत. एक वेळेस लहानच असताना बाबांना शेत राखायला पाठवलं. बाबा शेत राखायला गेल्यानंतर त्यांच्या जवळून एक दिंडी पंढरपूरला चाललेली होती. मग ही पंढरपूरला चाललेली दिंडी बाबांनी बघितली आणि बाबांच्या मनामध्ये एक पांडुरंगाविषयी एक आत्मीयता निर्माण झाली. बाबा ही दिंडी पंढरपूरला चालली, आपणही ह्या दिंडीमध्ये जायला पाहिजे. मग बाबांनी कुठलाही विचार केला नाही. बाबा तसेच त्या दिंडीसोबत पंढरपूरला निघाले. मग पंढरपूरला बाबा ज्यावेळेस त्या दिंडीसोबत गेले, पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान केलं, भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि बाबा विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आले. भगवान विठ्ठलाचं दर्शन घेतलं. प्रसन्न चेहरा बाबांचा, आनंद झाला. पांडुरंगाचं दर्शन झालं, त्या दर्शनाने आनंद झाला आणि त्या ठिकाणीच बाबांनी हात जोडले. देवा, आता माझा हा जन्म आहे, हा जन्म फक्त तुझी सेवा करण्यासाठीच आहे, दुसरं काही नाही. तुझी चरण सेवा साधवाया. या जन्मामध्ये आता फक्त पांडुरंगा भगवंत, आता तुझी चरण सेवा माझ्याच्याने साध्य व्हावी आणि यासाठीच आता हा माझा जन्म आहे, असं पांडुरंगाच्या मंदिरामध्ये बाबांनी त्या ठिकाणी पांडुरंगाकडे सांगितलं. त्यानंतर बाहेर आले, त्या ठिकाणी कीर्तन ऐकले, प्रवचन ऐकले आणि त्याच ठिकाणी गीते बाबा डिगोळकर यांची भेट झाली. त्यांनी उपदेश केला
माळ घातली आणि बाबांनी त्या ठिकाणी माळ घातल्यानंतर बाबा पुन्हा मजल दर मजल करत सावरगावी आले. मग सावरगावी आल्यानंतर बाबा घरी गेले नाहीत. बघा, बाबा गेले हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये, म्हणजेच मारुतीच्या मंदिरामध्ये गेले बाबा. मग बाबा मारुतीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर गावामध्ये समजलं, तुपाजी पाटलांना सांगितलं की आबा आलेले आहेत म्हणून. मग तसेच घरचे सर्व मंडळी आबाकडे गेले, घरी आणण्यासाठी आबाला विनंती करू लागली. परंतु आबांनी त्यांचं ऐकलं नाही. आबांनी सांगितलं, मी घरी येतो, पण एका अटीवर, सर्वांनी माळा घालायच्या. घरातील जे ज्यांना माळा नसतील, शेजारी पाजारी ज्यांना माळा नसतील, यांना सर्वांना माळा घालण्याची विनंती बाबांनी त्या ठिकाणी केली. मग घरच्यांनी सुद्धा विनंती मान्य केली आणि सर्वांनी त्या ठिकाणी माळा घातल्या. माळा घातल्यानंतर बघा, एक बाबांचं एक मनामध्ये जे धार्मिक वातावरण तयार झालं होतं, आध्यात्मिक वातावरण होतं, ही पूर्वजन्माची पुण्यही असते. बघा, असं अचानक ह्या गोष्टी घडत नसतात. पूर्वजन्मीची ही पुण्याई आहे. बघा, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अनेक जन्माच्या पुण्याईनंतर विठ्ठलांनी केलेली ही कृपा होती. मग बाबांनी माळ घातली, मग इतरांनी माळा घातल्या, गावातल्या लोकांनी त्या ठिकाणी माळा घातल्या. मग अशा माळा घातल्यानंतर एक भक्तिमय वातावरण त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जोर धरू लागले. मग असं धार्मिक वातावरण वाढत असतानाच फाल्गुन वद्य द्वादशीला नारायण बाबाची पुण्यतिथी असते. तर मग ह्या पुण्यतिथीसाठी बाबा त्यांचे बंधू नारायणगडावर गेलेले आहेत. मग नारायणगडावर गेल्यानंतर दर्शन झालं आणि त्या ठिकाणी बाबांना माणिक बाबांचा सहवास लाभला. माणिक बाबांचा सहवास लाभल्यानंतर बाबा गडावरच रमले, त्याच ठिकाणी बाबा थांबले. मग माणिक बाबांच्या सहवासामध्येच बाबा त्या ठिकाणी काम करू लागले. मग तिथं काम करत असताना मग भजन असेल, कीर्तन असेल, हरिपाठ असेल, पारायण असेल आणि गडावरच्या इतर गोष्टी असतील, या सर्वांमध्ये बाबा मिसळू लागले. मग अशातच एक दिवस बाबा गडावर असतानाच त्या नारायणगडावर बंकट स्वामींचं प्रायण त्या ठिकाणी झालं. बंकट स्वामी त्या ठिकाणी आले. बाबांशी, माणिक बाबांशी त्यांची चर्चा झाली. त्यानंतर त्यांचं लक्ष आबावर गेलं, म्हणजेच भगवान बाबावर. आबाचं त्यांनी बारीक निरीक्षण केलं, सूक्ष्म निरीक्षण करता त्यांच्यामध्ये असे भरपूर गुण त्या ठिकाणी त्यांना दिसून आले. मग बाबा, माणिक बाबांकडे त्यांनी चौकशी केली, कोण आहेत हे, कुठून आलेले आहेत. मग बाबांनी सांगितलं. मग ज्यावेळेस बंकट स्वामींनी सांगितलं, मग हे यांना कीर्तनासाठी, कीर्तनाचा अभ्यास असेल, प्रवचनाचा अभ्यास असेल, गीतेचा अभ्यास असेल, शास्त्र अभ्यास असेल, यासाठी मी यांना माझ्यासोबत घेऊन जातो आळंदीला. मग माणिक बाबांचं सुद्धा असं ऊर भरून आलं. त्यांना सुद्धा बाबांना त्या ठिकाणी जाऊ देऊ वाटत नव्हतं, की एवढं म्हणजे एवढं प्रेम माणिक बाबांचं भगवान बाबावर बसलेलं होतं. मग माणिक बाबांच्या परवानगीनं बंकट स्वामींनी बाबांना त्यांच्यासोबत नेलं. परंतु माणिक बाबांनी जायच्या वेळेस सांगितलं, लवकरच त्यांना शास्त्र अध्ययन करून इकडं गडावर पाठवा, मी त्यांची वाट बघतो. मग बंकट स्वामी सोबत गेल्यानंतर जवळपास 7-8 वर्ष बाबा आळंदी या ठिकाणी राहिले. काही दिवस पंढरपूरला होते. मग त्यांच्या बंकट स्वामींच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी बाबांचं आध्यात्मिक अभ्यास त्या ठिकाणी चालू होता. एकतर बाबांची एक अतिशय कुशाग्र बुद्धी पहिल्यापासूनच होती. पूर्वीच्या शिक्षणापासूनच बाबांची कुशाग्र बुद्धी, त्यामुळं बाबांना अध्ययन करण्यास, शास्त्र अध्ययन करण्यास जास्त वेळ लागत नव्हता. मग त्या ठिकाणी कीर्तनाचा अभ्यास असेल, प्रवचन असेल, गीतेचा अभ्यास असेल, ज्ञानेश्वरीचा अभ्यास असेल, असा सर्व प्रकारचा अभ्यास बाबांनी त्या ठिकाणी बंकट स्वामींच्या जवळ, आपल्या गुरूंच्या जवळ पूर्ण केला. त्या ठिकाणीच ज्ञानोबारायांचं दर्शन, इंद्रायणीमध्ये स्नान, ज्ञानोबारायांचं दर्शन, ज्ञानोबारायांच्या समाधी सोबत संवाद, असं अनेक प्रकारचं आध्यात्मिक ज्ञानामध्ये वाढ बाबांच्या त्या ठिकाणी झाली. आणि विशेष म्हणजे ज्ञानोबारायांच्या समाधीशी संवाद त्या ठिकाणी बाबा साधू लागले. ज्यावेळेस काही अडचणी येतील, समस्या येतील, त्यावेळेस त्या ठिकाणी प्रत्यक्ष बाबा संवाद त्या ठिकाणी साधू लागले. हा शास्त्राचा अभ्यास करून
बाबा पुन्हा गडावर आले. गडावर नारायणगडावर आले. नारायणगडावर आल्यानंतर पुन्हा माणिक बाबांशी चर्चा. मग काय शिक्षण झालं, कसं शिक्षण झालं, काय काय कोणकोणत्या प्रकारचं शिक्षण झालं याची चर्चा माणिक बाबांशी त्या ठिकाणी होऊ लागली. मग त्याच नारायणगडावर 1918 कार्तिक पौर्णिमेच्या यात्रेमध्ये भगवान बाबांचं पहिलं कीर्तन त्या यात्रेमध्ये झालं. मग भगवान बाबांच्या या पहिल्या कीर्तनाने सर्व परिसर, सर्व आसमंत त्या ठिकाणी दुमदुम गेला. धाकटी पंढरी अशी दुमदुमून त्या बाबांच्या कीर्तनाने गेली. त्यानंतर मग बाबांचं खऱ्या अर्थाने एक समाज प्रबोधन, कीर्तन, प्रवचन या माध्यमातून चालू झालं. मग परिसरामध्ये कुठल्याही गावात असो बाबांचं कीर्तन, प्रवचन आणि या कीर्तनातून प्रवचनामधून बाबांनी अंधश्रद्धा, अज्ञान, कर्मकांड, पशुहत्या या विरुद्ध मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठवला. मग पशुहत्या करू नका, कुठल्याही प्राण्याची हत्या करू नका, कुठल्याही प्राण्याची हत्या एका प्राण्यानं दुसऱ्या प्राण्याची हत्या करणं हे चांगलं नाही, त्याला रानटीपणा म्हणतात, असं परखड मत बाबांनी आपलं त्या ठिकाणी लोकांमध्ये मांडलं. आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी समाजाला जागृत करण्याचं, समाज प्रबोधन करण्याचं कार्य भगवान बाबा त्या ठिकाणी करू लागले. मग अशातच अनेक संतांच्या पालख्या ह्या पंढरीत जात असत. पंढरपूरला दरवर्षी नित्यनेमाने जात असत. मग भगवान बाबांनी सुद्धा आपली माणिक बाबांकडे इच्छा व्यक्त केली की आपली सुद्धा पालखी पंढरपूरला जाणं गरजेचं आहे. मग माणिक बाबांच्या परवानगीनं भगवान बाबांनी ती यात्रा, आषाढी वारी नारायणगडाची सुरू केली की ती वारी आजही चालू आहे. माणिक बाबांनी परवानगी दिली आणि सुरुवातीपासून मग ती वारी 1918 पासून ती वारी चालू झाली. तर मग हे महान कार्य भगवान बाबांनी त्यावेळेस केलं. त्यानंतर पंढरपूरमध्ये मठासाठी जागा खरेदी माणिक बाबांच्या परवानगीनं, माणिक बाबांना सांगून, कारण की आपण जी दिंडी सोबत नेतो त्या ठिकाणी दिंडीला राहण्याची व्यवस्था त्याची तारांबळ होऊ लागली. इकडं तिकडं अस्तव्यस्तपणा येऊ लागला. लोकांना त्या ठिकाणी निवारा कमी पडू लागला. म्हणून बाबांनी माणिक बाबांच्या परवानगीने त्या ठिकाणी मठासाठी जागा खरेदी केली. मग असं अनेक प्रकार समाजहिताचे काम त्या ठिकाणी भगवान बाबा करू लागले. मग खऱ्या अर्थाने बाबांनी जी जागृती त्या ठिकाणी निर्माण केली आणि समाजाला एक भक्ती आणि कर्म यांची सांगड घालून आपला आत्मोद्धार करण्याची बाबांनी त्या ठिकाणी मार्ग दाखवला. त्यानंतर एक समाजामध्ये ज्या अनिष्ट रूढी होत्या, प्रथा होत्या, परंपरा होत्या, या अनिष्ट रूढी, प्रथा आणि परंपरा बंद करण्याचा अट्टहास भगवान बाबांनी खूप मोठ्या प्रमाणात केला. यात आपण जर बघितलं तर मिडसांगवी येथील उदाहरण, पाथर्डी तालुक्यातील की मिडसांगवी या ठिकाणी सालशीत बाबाचं जागृत देवस्थान. मग हे देवस्थान असं प्रसिद्ध होतं की सर्व पंचक्रोशीतील लांब लांबचे लोक त्या ठिकाणी यात्रेनिमित्त जमा होत असत. मग यात्रेला देवदर्शना आल्यानंतर लोक नवस बोलत, नवस ते पूर्ण होई. मग ते नवस फेडण्यासाठी पुन्हा त्या ठिकाणी मग पशूंचे बळी दिले जात असत. बोकडांचे बळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रेच्या वेळेस देत असत. भगवान बाबांनी हे बघितलं की सालशीत बाबा म्हणजे साक्षात भगवान शंकराचा अवतार आणि या भगवान शंकरालाच या ठिकाणी प्राण्यांचे बळी, बोकडांचे बळी ही जनता देत आहे. काय म्हणावं यांना, आणि हा प्रसाद भगवान शंकराला कसा आवडेल. मग बाबांनी या विरुद्ध अगदी मोठ्या प्रमाणामध्ये जागृती त्या पंचक्रोशीमध्ये कीर्तनाच्या माध्यमातून केली, समाज प्रबोधनाच्या माध्यमातून केली की देवाला तुम्ही हे बळी देऊ नका. बळीची अपेक्षा देवाला नाही, या नैवेद्याची गरज देवाला नाही. देवाला फक्त लागते तुमची निस्वार्थ भक्ती आणि या निस्वार्थ भक्तीनंच तुम्हाला देव प्रसन्न होतो. इतर देवाला काही करायची गरज नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, पत्र पुष्प फल तोय यगदी भक्त्या प्रायश्चिती. म्हणजे फक्त तुम्ही देवाला तुमच्या अंतःकरणामधील शुद्ध अंतःकरणाने पत्र पुष्प फल जरी वाहिलं तरी देव तुम्हाला प्रसन्न होतो. देव तुमच्या भक्तीचा भुकेलेला आहे, तुमच्या भावाचा भुकेलेला आहे. इतर पदार्थ देवाला लागत नाहीत हे ठणकावून सांगितलं. ही जागृती केली आणि खऱ्या अर्थाने
मिड सांगवीच्या यात्रेमध्ये कीर्तनाचा गजर महाराजांनी केला आणि लोकांना समजून सांगितलं, ती पशु हत्येची पद्धत बंद केली. काहींना प्रेमानं समजून सांगितलं, काहींना रागवून सांगितलं, काहींना विनंत्या केल्या, काहींना सांगितलं की हे पशु हत्या केल्याने जर तुम्हाला पुण्य प्राप्त होत असेल आणि यामुळे जर काही विघातक तुमचं जर झालं न दिल्यामुळं तर त्याची जबाबदारी माझ्याकडे लागली. तुमचं काय होईल ते मी पाहतो, तुम्हाला काहीही कुठल्याही प्रकारचं होणार नाही. मग अनेक वर्ष बाबा या मिड सांगवीच्या यात्रेमध्ये ही बंदी जी केली बाबांनी पशु हत्येची, अनेक वर्ष बाबा त्या यात्रेमध्ये स्वतः येत होते. म्हणजे अनिष्ट रूढी आणि परंपरा या ठिकाणी बंद केल्या. काही देवस्थानापुढं गायींची कत्तल केली जात होती, ती कत्तल सुद्धा बाबांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन स्वतः उपस्थित राहून समाजाशी त्या ठिकाणी प्रबोधन केलं. दामदंड भेद वापरला प्रसंगी, न घाबरता बाबा त्या ठिकाणी उपस्थित राहून अशा गायींच्या हत्या करणारे गावातल्या पद्धती सुद्धा बाबांनी आपल्या हयातीमध्ये पूर्ण केल्या. म्हणजेच आपला जो देह मिळालेला आहे, हा देह खऱ्या अर्थाने समाजसेवेसाठीच त्या ठिकाणी खर्च केला. म्हणजे समाजाचेच काम या ठिकाणी केले. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय द्यावं त्यांची व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. म्हणजे या संतांचं आगाध असं कार्य आहे की त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही. म्हणजेच आपला जीव जरी आपण त्यांच्या पायावर ठेवला तरी त्यांच्या उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाहीत. असं महान कार्य हे संतांनी केलेलं आहे. मग असंच सामाजिक सुधारणेचं काम चालू असताना मग बाबावर काही त्या ठिकाणी समाजकंटकाकडून आरोप होऊ लागले. मग हे आरोप जे नाही ते आरोप झाले, जो नाही तो त्रास बाबांना सहन करावा लागला. परंतु बाबा त्यामध्ये डगमगले नाहीत. बाबांना खऱ्या अर्थाने मग त्या ठिकाणी जाणीव झाली इतर संतांची, ज्ञानोबारायांची जाणीव झाली, तुकोबारायांची झाली, नामदेव महाराज झाले. खरोखर या संतांना खूप त्रास झालेला आहे. बाबांना त्यामुळे त्या गोष्टींचं जास्त काही वाटलं नाही. परंतु वाद नारायणगडावर नंतर दिवसेंदिवस वाढू लागला. मग त्या ठिकाणी पखालडोचा बाबांच्या जीवनातील अतिशय मौलिक असा प्रसंग आहे पखालडोचा. तो प्रसंग बघा तुम्ही. म्हणजे या आरोपातूनच बाबांनी आपलं इंद्रिय सुद्धा त्या ठिकाणी छेदन केलं. म्हणजे असं अलौकिक कार्य की ज्या इंद्रियामुळे आपल्यावर आरोप होतात ते इंद्रियच नाहीसं करण्याचं सामर्थ्य बघा हे बाबामध्ये होतं. एवढा त्याग, मी अगोदरच म्हटलं, साधूची संपत्ती त्याग आणि शांती. अवकाशाचा सर्वस्वाचा त्याग या समाजासाठी हे साधू करत असतात. मग त्यानंतर बाबांनी या वादानंतर नारायणगडाचा त्याग केला. बघा प्रसंगाला सामोरं जाण्याची बाबांची अतिशय छान अशी खुबी होती. प्रतिकूल प्रसंगाला सुद्धा बाबा आपल्या वाणी चातुर्यानं अनुकूल बनवत अतिशांततेने गांभीर्याने असे प्रसंग बाबा घेत. नारायणगडावर सतत उपद्रव सहन करावा लागला. दोन समाजामध्ये टकराव होण्याचा प्रसंग ज्यावेळेस निर्माण झाले तेव्हा बाबांनी लहान होऊन समाजाला हात जोडले आणि रक्तपात त्या ठिकाणी टाळला. म्हणजे दोन समाजामध्ये कुठल्याही प्रकारचं तेढ होऊ नये, दोन्ही समाजाच्या संपत्तीची त्या ठिकाणी हानी होऊ नये म्हणून बाबांनी सर्व प्रसंग, प्रतिकूल प्रसंग सुद्धा त्या ठिकाणी अतिशय शांततेने घेऊन, गांभीर्याने घेऊन ते प्रसंग सुद्धा अनुकूल केले. म्हणजे जी हानी होणार आहे ती मानवतेचीच होणार आहे, माणसाचीच होणार आहे. माणसं सर्व एकच आहे. मग हे आपल्याच माणसाची या ठिकाणी हानी होणार आहे. हा वाद त्यावेळेस झाल्यानंतर बाबांनी स्वतःहून नंतर मग नारायणगडाचा त्याग केला आणि बाबा धौम्य डोंगरावर येऊन राहू लागले. ज्यावेळेस बाबा धौम्य डोंगरावर आले त्या ठिकाणी तो डोंगर बघितला बाबांनी, प्रसन्न वातावरण बघितलं. धौम्य ऋषींची त्या ठिकाणी समाधी आहे त्या धौम्य डोंगरावर. त्या ठिकाणी धौम्य ऋषी तपश्चर्या करत होते अशी एक कथा त्या ठिकाणी आहे. मग बाबा त्या ठिकाणी धौम्य डोंगरावर राहू लागले.
मग समाजासाठीच आपलं जीवन समर्पित करणारे बाबा. मग त्या ठिकाणी त्यांनी धौम्य गडावर डोंगरावर गडाचं भूमिपूजन केलं. म्हणजेच आज जो भगवान गड आहे, श्रद्धेचं स्थान आहे, हजारो नाही लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या भगवान गडाचं भूमिपूजन त्यावेळेस विजयादशमीच्या मुहूर्तावर गडाच्या बांधकामाचं भूमिपूजन स्वामी सहजानंद यांच्या हस्ते बाबांनी केलं आणि तो दिवस होता विजयादशमीचा 1951. म्हणजे विजयादशमीच्या दिवशी स्वामी सहजानंद यांच्या हस्ते भगवान बाबांनी नंतर मग त्या भगवान गडाचं त्या ठिकाणी यथासांग असं भूमिपूजन केलं. भूमिपूजन